रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। सद्यस्थितीत जिल्ह्याच्या काही तालुक्यात पाणी टंचाईची परिस्थिती आहे। या अनुषंगाने जवळपास 64 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे। टंचाई कृती आराखड्यातील विविध प्रकारच्या 9 उपाययोजनांद्वारे ही प्रशासन टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे। तरीही जिल्ह्याच्या कोणत्याही भागातून नागरिकांनी पाण्याच्या टँकरची मागणी केल्यानंतर प्रशासनाने 48 तासाच्या आत टँकर सुरू करावा असा निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले। नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते। यावेळी खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, देवेंद्र कोटे, समाधान अवताडे, सचिन कल्याण शेट्टी, राजू खरे, अभिजित पाटील, डॉक्टर बाबासाहेब देशमुख, नारायण पाटील, उत्तम जानकर, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर तसेच सर्व गटविकास अधिकारी, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की टंचाईच्या अनुषंगाने नागरिकांनी मागणी केल्यास 48 तासात प्रशासनाने टँकर सुरू करावा असे निर्देश देण्यात आलेले आहेत। सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात पिण्याच्या तसेच वापराच्या पाण्याची टंचाई भासणार नाही या अनुषंगाने काटेकोरपणे नियोजन करावे। टंचाई उपाययोजना अंतर्गत पाण्याचे विविध स्त्रोत यांची माहिती संबंधित यंत्रणांनी अगोदरच घेऊन ठेवावी, जेणेकरून टंचाई निवारणार्थ उपाययोजना राबवताना त्या गतिमान पद्धतीने राबवणे शक्य होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। यावेळी लोकप्रतिनिधी यांनी जिल्ह्यातील विविध पाणी प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करून आवश्यक त्या ठिकाणी टँकर बरोबरच विहीर व इंधन विहीर अधिग्रहण तसेच अन्य टंचाई निवारणार्थ अन्य उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।